श्री स्वामी समर्थ. आमलकी एकादशीच्या दिवशी या राशी होणार धनाने करोडपती मालामाल. यांच्या नशिबाची दारं उघडणार. या राशींना मिळणार भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद. हिंदू धर्मात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी किंवा आवळा एकादशी म्हटले जाते. या एकादशीचे महत्त्व इतर एकादशींपेक्षा अधिक आहे, कारण या दिवशी भगवान विष्णूसोबतच आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. 2026 मध्ये ही एकादशी नेमकी कधी आहे याबाबत भाविकांमध्ये संभ्रम आहे. चला तर मग जाणून घेऊयात या एकादशीची अचूक तारीख आणि या दिवसाचे महत्त्व. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 27 फेब्रुवारी शुक्रवारी रोजी आहे आमलकी एकादशी. हे एक अत्यंत पवित्र आणि फलदायी व्रत आहे. हे व्रत भगवान श्री हरिविष्णू आणि आवळ्याच्या झाडाला समर्पित आहे. 26 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एकादशी तिथी 12:33 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री 10:32 असणार आहे. या व्रताचं पारायण 28 फेब्रुवारी 2026 रोजी शनिवारी सकाळी 6:47 पासून ते 9:06 दरम्यान करावं असं सांगितलं जाते, कारण द्वादशी तिथी ही 9:06 संपते. या दिवशी हरिवासन पहाटे 4:05 सुमारास संपतो. त्यामुळे सकाळी 6:47 नंतरच व्रताचं पारायण योग्य मानलं गेले. शास्त्रानुसार हे व्रत केल्यानं हजारो गायी दान केल्या इतकं पुण्य मिळतं. या दिवशी आवळ्याची पूजा विशेष आहे. आवळ्याचं झाड भगवान श्री हरिविष्णूने निर्माण केलं असं मानलं जातं, म्हणून या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करावी, कारण त्यात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच या व्रतामुळे मोक्षप्राप्ती, सुखी वैवाहिक जीवन, पापमुक्ती आणि समृद्धी मिळण्यास मदत होते असं देखील सांगितलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार एकदा माधांत नावाचा एक राजा होता, ज्याने वशिष्ठ ऋषींना एक पवित्र कथा सांगण्यास सांगितले. ऋषींनी आमलकी एकादशीचे महत्त्व सांगितले. हा एक पवित्र दिवस आहे जो भक्तांना पापांपासून मुक्त होण्यास मदत करतो. प्राचीन काळी वैदिशाचा राजा चैत्ररथ भगवान विष्णूचा एक समर्पित भक्त होता आणि त्याच्या राज्यातील लोकही तितकेच धार्मिक होते. आमलकी एकादशीच्या दिवशी सर्वांनी उपवास केला, विष्णू मंदिरात प्रार्थना केली, व्रतकथा ऐकली आणि रात्रभर जागरण केले. त्या रात्री मंदिरात भेट देणारा एक शिकारी या विधी आणि जागरणात सामील झाला. जरी तो दुसऱ्या दिवशी मरण पावला तरी त्याने मिळवलेल्या पुण्यामुळे त्याला राजा विदुरथाचा मुलगा राजकुमार वसुरथ म्हणून पुनर्जन्म मिळाला. आमलकी म्हणजे आवळा. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णूंनी सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रह्मदेवांना जन्म दिला तेव्हा विष्णूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू सांडले आणि त्यातून आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली. आवळ्याच्या झाडाच्या प्रत्येक भागात देवांचा वास असतो असे मानले जाते. मुळात विष्णू, खोडात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिववास करतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीला 100 राजसूय यज्ञांचे फळ मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच याला मोक्षदायिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूंची पूजा करावी. झाडाला जल अर्पण करून 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. विष्णूंना आवळा अर्पण करावा आणि स्वतःही आवळ्याचे सेवन करावे. यामुळे आरोग्य लाभते. गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा आवळ्याचे दान करणे अत्यंत फलदायी ठरते. या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच विष्णूंना पिवळा रंग प्रिय असल्याने पिवळी फुले, पिवळे कपडे आणि पिवळ्या अन्नांचा वापर करावा. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना आमलकी एकादशीच्या दिवशी मिळणार आहे भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या नशिबाची दारे उघडणार आहेत आणि या राशी धनाने होणार आहेत करोडपती मालामाल. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा भगवान श्री हरिविष्णू. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. आमलकी एकादशीचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी सिद्ध होणार आहे, कारण या दिवशी तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येत आहे, त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद येणार आहे. त्यासोबतच या दिवशी तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे, त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असणार आहे. त्यासोबतच हा काळ व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी अतिशय अनुकूल सिद्ध होणार आहे, कारण व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन व्यवसायाचे करार देखील मिळू शकतात. त्यामुळे त्यांचा व्यवसाय प्रगती करेल. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग देखील बनत आहे. बॉस तुमची प्रशंसा करतील. तुम्ही नोकरीमध्ये प्रगती कराल. त्यासोबतच हा आमलकी एकादशीचा दिवस तुमच्या जीवनामध्ये चारही बाजूने लाभच लाभ घेऊन येणारा ठरणार आहे.
वृषभ राशीवाले आमलकी एकादशीच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये तांदूळ किंवा साखरेचे दान करू शकता. त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कुंभरास. कुंभ राशीवाले आमलकी एकादशीचा दिवस तुमच्या जीवनामध्ये एखादी आनंदाची घटना घेऊन येणारा ठरणार आहे. या दिवशी तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद. त्यासोबतच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. तसेच या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता. त्यासोबतच भगवान श्री हरी विष्णूंच्या आशीर्वादाने या काळात तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय सुख शांती आणि समृद्धीचे वातावरण राहणार आहे. कुंभ राशीवाले आमलकी एकादशीच्या दिवशी तुम्ही काळ्या वस्त्राचे दान करू शकता. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीवाले आमलकी एकादशीचा दिवस तुमच्यासाठी बेहतरीन साबित होणार आहे. कारण हा दिवस तुमच्या करिअरमध्ये प्रगती घेऊन येणारा ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्यासोबतच या काळामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या पगारामध्ये वाढ होण्याचे योग देखील बनत आहे. त्याचबरोबर बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. त्यासोबतच या काळामध्ये कोर्ट कचेरीच्या बाबतीत निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असणार आहे. तसेच या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे. त्यामुळे तुम्ही घर, प्रॉपर्टी, वाहन देखील खरेदी करू शकता. त्याचबरोबर वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम तुमचे यशस्वीरित्या या काळामध्ये मार्गी नक्कीच लागू शकते. त्यासोबतच मनासारखी एखादी इच्छाप्राप्ती देखील तुम्हाला या काळामध्ये होणार आहे. भगवान श्री हरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे जीवनातील सर्व संकटे मिटणार आहेत. कन्या राशीवाले आमलकी एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीचे रोप दान करू शकता. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीवाले आमलकी एकादशीचा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. तुमच्या जीवनात तुम्हाला सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच या काळामध्ये तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनातील बेहतरीन काळ ठरणार आहे. कारण या काळामध्ये तुम्हाला चारही बाजूने लाभच लाभ प्राप्त होणार आहे. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनात आनंदमय बातमी घेऊन येणारा ठरणार आहे. भगवान श्री हरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमचे जीवन आनंदाने भरणार आहे. तूळ राशीवाले आमलकी एकादशीच्या दिवशी तुम्ही धान्याचे दान करू शकता. त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना आमलकी एकादशीच्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी पासून मिळणार आहे भगवान श्री हरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.